सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे या वर्कशॉप मध्ये. मला स्क्रीन शेअरिंगचं ऑप्शन आहे ना अवेलेबल? हो आहे. नाही, डिसेबल दाखवते इथे. एक मिनिट. अलाउ मी टू शेअर माय स्क्रीन. ओके. व्हिडिओ बंद करून टाक. ओके. स्क्रीन आहे विजिबल? हो, स्क्रीन दिसत आहे. ओके. तो आयडिया आजच्या जो सेमिनारची जी आयडिया आहे ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही राबवत आहोत. आणि या आयडियाज मुळे जवळपास बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, स्पेशली जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत ज्यांचं बॅचलर सुरू आहेत आणि मास्टर सुरू आहेत, त्यांना उच्च शिक्षणासाठी, आणि नुसतं उच्च शिक्षणच नाही तर चांगल्या दर्जाचं शिक्षणासाठी कुठं जाता येईल, मग देशात असो परदेशात असो. कारण की महाराष्ट्रामध्ये स्पेशली आपलं मराठी ऑडियन्स आहे ना सगळा, की आर देर इन हिंदी पीपल ऑल्सो? I'll mix it up. Anyways, I'll combine it. I don't know. So what these workshops through these workshops we plan to do, we plan to channelize the energies of youth into a proper direction. Okay. बऱ्याचदा काय होते की बऱ्याचदा काय होते की एज्युकेशन घेणं म्हणजे महाराष्ट्रीयन समाजात किंवा इंडियन समाजात याला जास्त व्हॅल्यू नाही. म्हणजे आफ्टर ऍट पर्टिक्युलर लेवल पर्यंत एज्युकेशनला व्हॅल्यू असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी त्याच्यात मर्यादा दिसून येतात. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आपण असं म्हणतो की शिक्षण हे फक्त मिळवायचं असते म्हणून मग ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण करायचं आणि आफ्टर दॅट देर इज नो नीड ऑफ परसिविंग हायर एज्युकेशन, आणि ते एवढं काही कामाचं नसते. मला विशिष्ट प्रोफेशन मध्ये जायचं असेल त्याच्यासाठी तेवढं ते शिक्षण घ्यावं लागते असं तुम्हाला सांगितलं जाते नेहमी. आणि प्लस आमच्या आजूबाजूचं सराउंडिंग इतकं सगळं म्हणजे इट इज नॉट हायली व्हॅल्यूड. एज्युकेशनला एका लेवल पर्यंत जोपर्यंत त्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू असते तोपर्यंतच तुम्हाला लोक एनकरेज करतात. इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू म्हणजे जसं ग्रॅज्युएट बिकम्स द नॉर्म, म्हणजे बॅचलर डिग्री असणं किंवा becomes the norms and eligibility to qualify for competitive examination, and मुलींच्या बाबतीत इवन टू गेट मॅरिड इन लग्नाच्या संबंधी बॅचलर्स इज व्हॅल्यूड. आफ्टर दॅट इट इज नॉट रिक्वायर्ड. समटाइम्स जास्त शिकलेले लोक शहाणे असतात असंही समज आपल्या समाजात आहे. तो असं काही नसते. त्यामुळं ज्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या वाट्याला येत नाहीत किंवा बियॉन्ड द बॉक्स जे असतात, जे डिफाईन बाउंड्रीज असतात की आपल्या राज्यामध्येच राहिलं पाहिजे, आणि ज्या अल्टरनेटिव्ह आणि चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळणाऱ्या ज्या संस्था आपल्याला माहिती नसतात, म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमची एक ओव्हरऑल जो विकास असतो आणि तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या तुम्हाला मिळतात, तुमचं एक पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्म करण्यासाठी एक जसं मधात कोणीतरी एक आपल्या देशातले उद्योगपती म्हणाले होते की इंडियन youths आर नॉट इलिजिबल फॉर जॉब. ओके, मोस्ट ऑफ द इंडियन youths आर नॉट इलिजिबल फॉर जॉब. सो का असं म्हणाले होते? बिकॉज देर इज अ मिसमॅच और डिस्कनेक्ट बिटवीन व्हॉट वी लर्न इन द क्लासरूम्स, आपण जे शिकतोय, आणि व्हॉट इज युजफुल और व्हॉट इज रिक्वायर्ड इन ऑर्डर टू प्रॅक्टिस इट. So there is a gap between theory म्हणजे क्लासरूम लर्निंग आणि प्रॅक्टिस. तर ही प्रॅक्टिस काही मोजक्या विद्यापीठांमध्येच आपल्याला ते
एन्व्हायरमेंट आपल्याला दिसून येते. ओके, तर हा सेमिनार तुम्हाला म्हणजे आजच्या या 4 दिवसाचं वैशिष्ट्य हेच आहे की ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज का तुम्ही अवेल केल्या पाहिजे, त्याच्या मागचं राजकारण काय, हायर एज्युकेशनच का, नोकरी का नाही, किंवा नोकरी केल्यानंतरही हायर एज्युकेशन केल्यानंतर नोकरीच्या कोणत्या चांगल्या संधी असू शकतात, या संबंधीचं तुम्हाला असं इव्हन बाहेर परदेशात जाण्यासाठी म्हणजे हार्वर्ड, केम्ब्रिज किंवा ज्या वर्ल्ड रिनोन इन्स्टिट्यूट्स आहे, म्हणजे आपण अशा समाजातून किंवा अशा सामाजिक स्तरातून येतो जिथे आपल्याला सोशो कल्चरल कॅपिटल नाही आहे. ओके, म्हणजे आपला कोणी आजा आजी किंवा मावशी काका काकू कोणी कोणी ग्रॅज्युएट नाही आहे किंवा दे नेवर हार्डली वेंट टू कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज मध्ये हार्डली एंटर केलेले आहे, त्यामुळे दे डोंट हॅव ग्रॅज्युएट और मास्टर्स डिग्री. ओके, सो यू आर द फर्स्ट जनरेशन लर्नर इन युअर फॅमिली. आणि बऱ्याचदा काय होते की फर्स्ट जनरेशन लर्नर असल्यानंतर तुम्हाला यू आर द ओनली पर्सन दॅट यू हॅव टू डिसाइड ऑन युअर फेट. तर त्यामुळे यू हॅव टू फेस लॉट ऑफ डिफिकल्टीज. तुमच्याकडे कल्चरल कॅपिटल नसल्यामुळे असं ते कल्चरल कॅपिटल नसल्यामुळे. आणि कल्चरल कॅपिटल काय असते, तर इट इज द सेट ऑफ ऍट्रिब्यूट्स और त्याला आपण म्हणतो की ज्याने तुम्हाला फायदा होतो डायरेक्टली इनडायरेक्टली. म्हणजे एखाद्या कुलकर्णी, एखाद्या कदम वगैरे अशा तुम्ही एका विशिष्ट बॅकग्राऊंडच्या घरात गेलात तर तुम्हाला दिसून येते त्याच्या आजोबांची पीएचडी झालेली असते, कोणीतरी एमए केलेलं असते जुन्या काळात. सो देर इज अन हिस्ट्री बिहाइंड इट. तर ते आपल्याला सगळं जाणून घेते की आपण इथे एंट्री केल्यानं काय फरक पडणार आहे. ओके, सो मला एक जस्ट तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं आहे की व्हॉट इज द सिनारिओ ऑफ एज्युकेशन इन इंडिया. हायर एज्युकेशनचा भारतामध्ये काय सीन आहे सध्या, व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज अवेलेबल, आणि हाऊ डज दॅट मेक, हाऊ वेअर डू यू फिट इन टू. ओके, तो स्थान कुठे आहे नाही. तो रफली इंडियामध्ये आपण पॉप्युलेशन ग्रोथ जर आपण बघितला म्हणजे यूथचा जो नंबर आहे तो साधारणतः 15 ते 59 एज ग्रुप मधली जी पॉप्युलेशन आहे ती जवळपास 6% आहे. Sir, could you please converse in Hindi or English? Sorry, we could not. It is like made for like majority of student in Marathi, and majority of student couldn't understand Hindi. I think. How many student who don't understand Marathi? Can you message? Can you put in the chat? ऐसे कितने लोग हैं जिनको मराठी नहीं आती, हिंदी ही या मराठी हिंदी अंग्रेजी चलेगी? हिंदी मध्ये बोललं तरी चालेल का मराठी मित्रांनो? कारण की बाकीचे पण आहे मित्र ज्यांना, आणि तुम्हाला पुढे जाऊन हिंदी मध्ये प्रॉब्लेम येईल हिंदी इंग्लिश केलं तर समजायला जरा. पण बाकीच्या मित्रांना पण, आपल्या मित्रांना पण कळलं पाहिजे ना, ज्यांना मराठी नाही कळत. सर नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते बघून घ्या तुम्ही. चालेल सर, चालेल. ओके, हिंदी चालेल म्हणते, बरेच लोक मेसेज करत आहेत चॅट मध्ये. हिंदी इंग्लिश करूया ना मग. Yes sir, hello. Hindi will be sir comfortable to all the student. ओके. Hello. ओके. हा, विशाल सर. हाँ, am I audible? यस. तो हमारे भारत में जो डेमोग्राफिक एक कंपोजिशन है, जैसे लोक संख्या का डिवीजन अगर करे पॉपुलेशन का, तो जिसको प्रोडक्टिव पॉपुलेशन कहा जाता है, जो एक दो पॉपुलेशन होते हैं, डिपेंडेंट पॉपुलेशन एंड प्रोडक्टिव पॉपुलेशन. तो 15 से 59 या 40 के बीच में जो पॉपुलेशन होती है, ये पॉपुलेशन प्रोडक्टिव होती है और इनका एनर्जी जो होता है ये देश के इकोनॉमी के लिए और देश के नेशन बिल्डिंग के लिए
one has to utilize it in a much most optimum manner. अगर if this population is channelized into a proper direction, let's say जैसे यूनिवर्सिटीज में उनको अच्छा ट्रेनिंग देके and then you put them into, अगर उनको बाद में आप लेबर मार्केट में डालते तो इस पॉपुलेशन को कैटर करने के लिए can you please mute everybody because this is very disturbing. Ask everybody, host, please mute everybody and just allow speaker to speak because it is very disturbing. Yes. So roughly to cater this the population in this age group, जो 15 to 40 या 59 जो population है, which is the working population, and इसमें youth भी आता है. अगर youth का population हमारे इंडिया में हम देखते हैं तो roughly it comes about 20 to 25 crore. And what is the definition of youth? The population between the 16 to 30 normally, okay, that they are considered to be youth. तो इनको कैटर करने के लिए only 800 universities हमारे देश में, and there are 11,000 colleges for more than 20 crore youth. अभी ये 2011 का नंबर था, अभी ये of course it must have gone up. And alone US alone has 5,000 universities. Okay, so imagine a country जो देश की जनसंख्या, यूथ की जनसंख्या 30 करोड़ है, 25 से 30 करोड़ है, और जो देश की टोटल जनसंख्या 40 करोड़ है, वहाँ पे 5,000 यूनिवर्सिटीज है, पब्लिक एंड प्राइवेट. तो वी हैव एन लिमिटेड अपॉर्चुनिटी कॉन्स्टेंट्स. ओके, तो इस लिमिटेड अपॉर्चुनिटी कॉन्स्टेंट को देखकर हमें क्या करना चाहिए? व्हाई we do need to enter into these institutions. Okay. उसके बाद में whatever we have, okay, again we Indian, like why we need to target a prominent institution, because regional universities जो है they somewhere do not offer a quality education. Sometimes syllabus is very old होता है, outdated होता है, बहुत सारे universities still following outdated syllabus, and you don't become necessarily employable. बहुत सारी employability के जो chances होते हैं वो आपको रीजनल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट होने से बहुत कम होते हैं. तो यू सी द ग्लोबल रैंकिंग एंड इंडियन यूनिवर्सिटीज, यहाँ पे देखें हम तो IISc जो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस, जो इंडिया का टॉप मोस्ट इंस्टीट्यूट है बैंगलोर में, उसका रैंक 2020 में टॉप 350 में था. ओके, इसके बाद में IIT जो है ये कुछ गिने चुने ही इंस्टीट्यूट कुछ टॉप रैंक में, वर्ल्ड के टॉप रैंकिंग में आते हैं. एंड देन यू हैव अ ग्लोबल रैंकिंग हियर, इट इज एज इट इज शोन. ओके, so this is perhaps one of the reason कि this is again इंडिया का कोई भी टॉप यूनिवर्सिटी टॉप 500 में हमको दिखाई नहीं दे रहा है. तो these are the, and this ranking is largely determined, और इसका रैंकिंग जो है ये क्वालिटी ऑफ एजुकेशन एंड अदर एस्पेक्ट्स जो आपकी गुणवत्ता है उसके आधार पर किया जाता है. तो इसमें आपको इंडिया का इंस्टीट्यूट कहीं दिखता नहीं है. तो हम जब बात करते हैं कि यूथ का यूथ चैनलाइजेशन, ओके, और यूथ चैनलाइज करना चाहिए, यूथ को अच्छी अपॉर्चुनिटी देना चाहिए, वी नीड मोर यूनिवर्सिटीज. ओके, we need more universities in order to channelize the energies of youth into a most productive direction. Okay, तो अभी हमारा जो मकसद होता है the workshop largely as you have seen कि हमको परसेंटेज बढ़ाना है, क्योंकि हायर एजुकेशन का जो एक ग्रॉस एनरोलमेंट रेशियो जिसे कहा जाता है, मतलब the percentage of youth enroll in the colleges हमारे देश में बहुत कम है. हमारे देश में उसका टोटल एनरोलमेंट रेशियो जो है वो 32% है. अराउंड 32% यूथ कॉलेज में एनरोल होते हैं, जिसमें आप इसमें देखिए, अगर आप देख सकते हैं कि कुछ कम्युनिटीज के लोग जो है they are still under represented, they are not adequately represented in the
represented in the higher education. तो आपका जो क्लासरूम होता है उसका स्ट्रक्चर मैं आपको दिखा रहा हूँ. अगर आप शेड्यूल कास्ट का प्रेजेंस अगर इंडियन क्लासरूम में देखेंगे, ये गवर्नमेंट का डेटा है, ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन. तो आपके क्लासरूम की डायव्हर्सिटी क्या होते, तुमच्या क्लासरूमची डायव्हर्सिटी काय असते, ही डायव्हर्सिटी जर पूर्ण होत नसेल, इफ इट इज नॉट बिंग let's say fulfilled or met on the ground, then there is a domination of one particular class that is highlighted here. Okay, so 70% is represented by an upper caste people. आणि बाकीचे जे खालच्या जातीतले वर्ग आहे, म्हणजे तुम्ही बघा, इफ यू लुक एट एसटी शेड्यूल कास्ट पर्सेंटेज, the total percentage of youth from scheduled caste is only 5% in the higher education. अगर तुम आप फीमेल का देखोगे, if you look at the women percentage, women from scheduled caste entering into higher education, it is very low, that is less than 2%, 1.58. And same ST is even worse, like less than 1% of the scheduled tribes women enroll in the higher education. और जो यूथ है, जो मेन है, उसका 1%. इनका पॉपुलेशन देखिए, इनका पॉपुलेशन 15% है हमारे लोग जनसंख्या का शेयर, और शेड्यूल्ड ट्राइब का 7.5 है, ओबीसी का 40% है. ओबीसी का रेशियो देखिए, ये ओबीसी के सिर्फ 15% लोग जो है वो यूथ स्पेशली, ओके, बिकॉज दिस रेशियो ये ऐसा काउंट किया जाता है, जो पॉपुलेशन जो यूथ है 18 से लेके 23 एज के बीच में जो कॉलेज जाता है, उसका ये रेशियो है, जो अदर दे आर गोइंग टू कॉलेजेस और नॉट. ओके, तो बाकी का देखिए यहाँ पे, इफ यू लुक एट वन पर्टिकुलर अपर कास्ट इन इंडिया, दे टेक एजुकेशन, हायर एजुकेशन ऑन ए लार्जर स्केल. वो ज्यादा संख्या में कॉलेजेस में जाते यहाँ पे दिख रहे हैं हमको. एंड मेल का 46%, एंड अगेन अपर कास्ट वुमेन अगेन इज रिमेनिंग बिहाइंड और लैगिंग बिहाइंड. तो आपकी अगर क्लासरूम का स्ट्रक्चर देखा जाए, क्लासरूम मतलब जो आप जो क्लास में बैठते हैं, वो इंजीनियरिंग हो या फिर सोशल वर्क हो या फिर सोशल साइंस हो या फिर कॉमर्स हो या फिर कंप्यूटर साइंस, तो आपका क्लासरूम का स्ट्रक्चर ये है फिलहाल में, जहाँ पे जो समाज की जनसंख्या करीबन 80% है या 75% से ज्यादा है, वो समाज के टोटल परसेंटेज ऑफ पॉपुलेशन जो है, टोटल रिप्रेजेंटेशन जो है वो कम है, और जो समाज की जनसंख्या छोटी है वो ज्यादा हायर एजुकेशन लेते हैं. तो ये चित्र जो है, ये सिनारियो जो है, वो हमें बदलना है. और इसका परिणाम क्या होता है, अभी पीपल विल आस्क कि इससे क्या होने वाला है. तो इससे क्या होता है, इससे ये होता है. ओके, आप देख सकते हैं कि हमारे देश में जो भी यूनिवर्सिटीज है, उनके उनके वाइस चांसलर होते हैं, और आउट ऑफ 496 वाइस चांसलर, देयर आर ओनली शेड्यूल 6 शेड्यूल कास्ट वाइस चांसलर, 6 शेड्यूल ट्राइब वाइस चांसलर, 36 ओबीसी वाइस चांसलर. दिस इज अगेन अ गवर्नमेंट डेटा. ओके, यू मस्ट बी वंडरिंग. फुल स्क्रीन करता येईल त्याला. ओके, हाँ, Thank you. तो हायर एजुकेशन और इसका क्या संबंध है. ओके, तो आई वांट टू क्वेश्चन यू कि अगर आप हायर एजुकेशन नहीं लेते हो, तो योर कम्युनिटी इज नॉट रिप्रेजेंटेड एडिक्वेटली इन द पॉलिसी मेकिंग, इन द इंस्टीट्यूशंस ऑफ हायर लर्निंग, जहाँ पे आप उसको गवर्न करते हो. ओके, तो आप मुझे बताइए कि जब शेड्यूल कास्ट, शेड्यूल ओबीसी की 80% पॉपुलेशन होने के बावजूद भी टोटल कैलकुलेट अगर करें, तो इनके 50 कुलगुरु भी नहीं बनते. इसका मतलब क्या है कि दे आर नॉट आइदर परसीविंग हायर एजुकेशन और क्वालिटी हायर एजुकेशन. जैसे और एक मैं आपको स्लाइड बताता हूँ. हाँ, ये यस, ये इसको समझ लीजिए पहले कि हायर एजुकेशन लेने से क्या हो सकता है. आपके समाज का चित्र अंडर रिप्रेजेंट होता है, और देन यू आपका समाज पिछड़ा ही रहता है. इसका स्ट्रक्चरल प्रोसेस.
And then you have another again this thing. हमारे देश में जो बड़े आईआईएम जो है, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट जो है, वहां पे तो पिक्चर इतना भयानक है कि लेस देन 1% ऑफ द रिप्रेजेंटेशन ऑफ द 70% पॉपुलेशन। अगर आप इस डेटा को देखते हैं, देयर इज नॉट इवन अ सिंगल ओबीसी फैकल्टी इन आईआईएम अहमदाबाद, नो सिंगल एससी फैकल्टी, नो सिंगल एसटी फैकल्टी। आईआईएम बेंगलोर में नो एसटी फैकल्टी तो आपको दिख ही नहीं रहे हैं। मतलब जो टीचर्स है आर नॉट देयर। अभी इन्होंने क्या कहा है कि वी डोंट फाइंड सुटेबल कैंडिडेट, वी डोंट फाइंड क्वालिफाइड कैंडिडेट। हम जब जब ये इशू उठाया गया था कि व्हाई डोंट वी, व्हाई मतलब जो रिजर्वेशन कोटा है फुलफिल क्यों नहीं किया गया, तो द आंसर वाज गिवन बाय दिस इंस्टीट्यूट। इन्होंने दिया था कि वी डोंट फाइंड गेट एलिजिबल एंड डिजर्विंग एंड क्वालिफाइड कैंडिडेट। इसका मतलब क्या है कि many of us either are not pursuing good education, and then we don't apply here and we don't become deserved। ये संस्था की नजरों में हम डिजर्व नहीं बनते हैं, क्योंकि इनको बाहर से ग्रेजुएट्स चाहिए होते हैं। एंड मतलब इफ यू आर अ ग्रेजुएट फ्रॉम हार्वर्ड, स्टैनफोर्ड और आईआईएम इटसेल्फ, तो आपको वहाँ पे चांस मिलता है, अदरवाइज यू बेयरली गेट अ चांस टू टीच देयर। ओके, सो दैट इज द पॉलिटिक्स दैट यू हैव टू अंडरस्टैंड। ये समझना चाहिए आपको कि and there is a pressure nowadays there is a pressure on the academic institutions around the across India, that they have to fulfill the not given जो 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 इनकम्प्लीट कोटा है, वो कोटा जो है वो उनको फुलफिल करना है। ओके, सो दैट इज वाई वन ऑफ द रीजन यू कैन टेक एडवांटेज ऑफ दिस कि अगर आप अच्छे इंस्टीट्यूशन में जाते हो, नाउ यू मस्ट बी वंडरिंग ये व्हाट विल आई डू इन आईआईएम अहमदाबाद आफ्टर स्टडिंग सोशल साइंस। ओके, ऐसा कुछ नहीं होता है। You don't need to be, you don't need to pursue management education to teach at IIMs. If you are an economics student or economics researcher, have a PhD in economics, you can join the department there. Okay, if you are a public policy, अगर आप public policy करते हैं, IIM Bangalore has a department for public policy. Okay, and there are आजकल बहुत सारे interdisciplinaries and multidisciplinaries कोर्सेस आ रहे हैं जहाँ पे यू पीपल देयर इज अ डिमांड फॉर इंटरडिसिप्लिनरी ट्रेनिंग। तो पब्लिक पॉलिसी है, क्लाइमेट स्टडीज भी आईआईएम्स में आजकल पढ़ाया जा रहा है, सोशल साइंसेस आजकल पढ़ाया जा रहा है। So it is not that you always need a management training to teach at these very prominent institutes of India. Okay, so that is why it is important, आपके लिए बहुत important है to understand the importance of higher education. Okay, तो अभी क्या होता है, what happened? Who gave it effect? I don't know. Anyways, so what are the what is the problem actually with this? Okay, so ये थोड़ा सा मैं थोड़ा conceptual level पे अभी लेके जाता हूँ। What happens when it comes to higher education as an option, as a career option? Okay, how are we, हमको कैसे treatment मिलती है, and how the idea of pursuing higher education itself is conceived, जो परसीव कैसे किया जाता है, कैसे समझ जाते हैं, उसको ट्रीटमेंट कैसे मिलते हैं, that we have to see. So I am saying here we are trapped in an epistemological arrest of mind. जो अभी मैं epistemological arrest मतलब मैं यहाँ पे बोलना चाहता हूँ कि epistemology मतलब होता है कि आप जो करते हो और कैसे करते हो उसका साइंस जो होता है, जो उसका जो स्टडी करते हैं उसको एपिस्टेमोलॉजी कहते हैं। तो इफ यू डिसाइड, who is drawing on the slide, I don't know.
तो इफ यू डिसाइड टू परस्यू, आप अगर हायर एजुकेशन लेना चाहते हो, तो आपको अनवेलकम कहा जाता है। आपको कहा जाता है कि अरे हायर एजुकेशन से अच्छा एक परमानेंट जॉब होता है, या फिर व्हाट यू कॉल what you will do after pursuing higher education. Okay, it's better to get a job. Recently, one of our students from Eklavya only, he secured an admission in Tata Institute, but at the same time उसको government job मिला, and then she was in a dilemma में चली गई थी कि whether to pursue higher education or job. Then her parents push her to go for a job, because your job offers you a permanent guarantee and lifetime security of income. Okay, so sometimes you don't want to take a risk, and you just want to end up as a salaried person, because if salaried person होता है, and doing job is not a very great thing. Okay, job is nothing but a repetition of a task that you do on everyday basis. अगर उसमें कुछ newness नहीं होगा, so it becomes a very tiring and boring exercise that you do just for the sake of making money or earning money to support your living. Okay, तो जो ये जो जॉब का, आई एम नॉट अगेंस्ट द जॉब, बट आई एम फॉर अ जॉब दैट अलाउ यू टू एक्सपीरियंस। आपको ऐसा जॉब करना चाहिए, ऐसे ऐसा 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 नॉलेज बेस्ड जॉब करना चाहिए जहाँ पे आपको आपका न्यूनेस इनोवेट के लिए स्कोप होता है, आपका माइंड आप यूज कर सकते हैं। तो ये जो एपिस्टेमोलॉजिकल अरेस्ट है, दैट एज्युकेशन इज डिव्हॅल्यूड और इज नॉट व्हॅल्यूड, वेअर एज शिकून खूप मोठा झाला काय, शिकून जास्त शहाणा झाला का, हे जे असले वाक्यप्रचार जे असतात, हे आपल्या समाजातले नाही आहे, हे एका विशिष्ट विचारधारेतून आलेले आहे। हे लक्षात ठेवा, तुम्ही ब्राह्मणाच्या घरात गेले तर यू विल एव्हर नेव्हर hear such kind of dialogues or such kind of words in the house of particular house. They will never discourage you. In fact, they will keep on encouraging you. वो आपको हमेशा encourage करते जाएंगे. You should go for higher education. Even after getting married, they allow you to pursue higher education without any obstacles. Whereas पर्टिकुलर कम्युनिटीज में एजुकेशन का वैल्यू ओनली सिर्फ पर्टिकुलर लेवल तक होता है। आफ्टर यू गेट मैरिड यू डोंट नीड टू गेट एजुकेशन, बिकॉज what is the normal rule for a woman? Normal rule is to go into kitchen and excel there, right? किचन मध्ये जा, सगळं शिका, एक्सेल व्हा, त्याच्यामुळे दॅट इज हाऊ युअर लाईफ रिव्हॉल्व्स अराउंड. आणि in case of boys, once you get married, you just get busy or occupied in your raising the family. That is all our life revolves, आपली लाईफ याच्याविषयी रिव्हॉल्व करत असते. ओके, so come out of this epistemological arrest. ही एक तुमच्यावर, this is an imposed thinking on you. Okay, that education does not have its own value, or education has its only instrumental value. Instrumental value म्हणजे काय, की it only lands you, it is useful for job purpose. Okay, whereas education is a freedom of mind. Okay, it free your mind from the structures around you. Okay, so it allows you to think, it allows you to critically look at the realities around you and pursue your own personality, experience your fullest expression of personality. आपकी personality का जो fullest expression है, that it allows you to experience it, whereas job will not necessarily allow you. That is why it is important. और formative ages में जो होता है, especially in the young ages, you must pursue an education. Okay, and that too, if you go to a, now why prominent university? So why we need to go to a prominent university? Because what have we got after studying at regional universities? हमको regional universities में पढ़ने के बाद मिलता क्या है? That is my question. If we don't get a good job, if you don't learn anything that is worth or that is worthwhile,
or that is useful for my career, or even to upgrade my knowledge. If I don't get anything, तो I should explore for an opportunity जहाँ पे मुझे एक अपग्रेडेड, अपडेटेड और एडवांस लेवल का नॉलेज मुझे जहाँ पे मिलेगा, वो प्लेस मुझे सर्च करना चाहिए. एंड वहां पे जाने के बाद आई गेट टू नो, आई एम इन आई एम इन टच विद, और लेट्स से आपको एक एक्सीलेंट जो एनवायरनमेंट होता है, इनेबलिंग एनवायरनमेंट जिसे कहते हैं, एक ह्यूमन पर्सनालिटी का ग्रोथ जो होता है, ऑल ओवर ग्रोथ जो होता है, in terms of upgrading his knowledge, imparting skills in him or her, जो skills आपको जरूरी होते हैं, right from the language to up until computer skills and some social networking skills and managerial skills जो होते हैं, ये अलग अलग टाइप का जो skills है आपको यहाँ पे मिलता है. Okay, so imagine and now we have this very limited understanding. हमारी limited understanding क्या होती है कि that some institutions are and then we cannot make a decision because we are caught up in a way, जैसे मैंने कहा गया है कि we are trapped into a particular way of thinking. हमारा particular way of thinking में हम इतना trap हुए हैं कि we don't see any other innovative options, or even if we see it, then we always जो obstacles है वो उसको बहुत बड़ा सोचते हैं. Okay, that is why and that is why Eklavya is there. Eklavya will reduce the obstacles or minimize the difficulties that you face in this journey. Okay, so पहले तो why you should apply, because the world has changed very rapidly and fundamentally last 20 years. Okay, now your traditional degrees won't come to rescue you. Okay, BA in social sciences is useful only when it is applied, but regional universities में that is not the case. Okay, so you need a good enabling environment if you want to sustain. अगर आपको ये ग्लोबलाइजेशन के जमाने में सस्टेन करना है, तो आपको ऐसे एनवायरनमेंट में जाना पड़ेगा जहाँ पे आपका मल्टीपल जो होता है मल्टीट्यूड ग्रोथ. ओके, तो ये यूनिवर्सिटीज जो होते हैं, जैसे IITs जो है, हमको ये पता नहीं होता. ओके, जैसे इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ पॉपुलेशन साइंसेस है. ओके, तो व्हाई दिस, व्हाट डज दिस इंस्टीट्यूट डू? Many of us are not aware about this. जैसे recently because of the COVID pandemic, health sector के जो jobs है, health sector में जो experts की demand है, it has gone up. Okay, तो ये sectors में जो है, ये sectors में skills जो लगता है, ये इंटरनेशनल पॉपुलेशन इंस्टीट्यूट में जो मुंबई में located है, टाटा इंस्टीट्यूट के बाजू में, they offer a course called MSc in biostatistics. So if you are a graduate of a science, let's say after biology, you go there, you clear the entrance, you study biostatistics. Biostatistics is what? Biostatistics में आप तुम्हारे देश की जो हेल्थ प्रोफाइल होता है, आपके देश के जनसंख्या का, पॉपुलेशन का जो हेल्थ प्रोफाइल होता है, उसका स्टडी करते हैं. नाउ देयर इज एन आरोग्य सेतु ऐप. So you have this, you are collecting big data. Almost more than 2 crore people have been tested positive for virus. तो ये जो big data होता है, इसके लिए ये हैंडल करने के लिए बहुत सारे एक्सपर्ट्स की जरूरत लगती है. ओके, तो ये एक्सपर्ट्स जो होते हैं, ये एक्सपर्ट्स मोल्ड करने का काम, इसको एजुकेट करने का काम यहाँ पे होता है इंस्टीट्यूट. एंड IIPS में then again, if you are interested in studying population trains and population sciences, they also offer a course called Masters in Population Studies, जो MA के बाद में 1 साल का कोर्स होता है. After that you get a good job, sir. You can also do a PhD in data science or biostatistics outside. This is the most demanding profession. आजकल का जो बहुत demanding profession है, especially after COVID-19, it is health research. Okay, if you do a MSc, अगर biostatistics आप करते हैं,
या फिर पॉपुलेशन स्टडीज करते हैं, जहाँ पे आपको हेल्थ इंडिकेटर्स पढ़ाए जाते हैं, आपके देश का फर्टेलिटी रेट क्या है, आपके देश का मोर्टेलिटी रेट क्या है, इंफर मोर्टेलिटी रेट क्या है, ये सब जो इंडिकेटर्स होते हैं, जो आपका एसडीआई इंडिकेटर्स होता है, ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स, ये सब के बारे में आपको यहाँ पे पढ़ाया जाता है। इसका एक ऑथेंटिक और बहुत रिगरस ट्रेनिंग दिया जाता है, so that you become an employable and skillful person to be able to conduct research and also to be able to work and contribute for the policy making. Okay, अब IITs का हमारे सामने चित्र क्या है कि IITs are only for engineering. Okay, it is not the case. IITs have started many of the social science courses, many of the public policy courses also. Okay, जैसे IIT गांधीनगर में MA in society and culture है, and they give 5,000 rupees per month to do MA there. हाँ, अभी if somebody wants to किसी अगर किसी को MA करना है and somebody is also unable to pay, अगर आपके पास पैसा नहीं है, तो IITs are paying to you to pursue education. Okay, it is not sometimes always expensive. IITs में बहुत सारे सोशल साइंस डिपार्टमेंट है, जिसको ह्यूमैनिटीज एंड सोशल साइंस डिपार्टमेंट कहा जाता है, जो एमफिल डिग्री ऑफर करते हैं, पब्लिक पॉलिसी डिग्री नाउ IITs have started offering. Okay, तो जो आपके हमारे we are given to understand that IITs are only specific set of education. Okay, that is not the case. Okay, जैसे अभी now many of the institute जो नए नए career avenues है, that are also coming up. जैसे especially you have seen the migrant crisis during the last especially in the month of May and April, when migrants started walking back, so coming back to their villages. So these migrants were coming from cities. Okay, so cities का study करने वाले कुछ institution है, जैसे IIHS नाम का एक institute है, Indian Institute of Human Settlements, जहाँ में आपको MSc in city urban studies नाम का अभी एक कोर्स आ रहा है, जब जस्ट इसके लिए any graduate will be eligible. Okay, because UN के एक estimate के according to one estimate of UN, around 70 to 65% of the population will be living in cities by 2050. 2050 तक roughly more than 70% of the population cities में रहने वाली. तो cities में जब population जाएंगी तो इनका infrastructure problems होगा, इनका labor employment का challenge रहे, तो इसको study करने वाले इनका housing का challenge रहेगा. तो smart city is a project. स्मार्ट सिटी में जो स्मार्ट सिटी फेलोज जो होते हैं, दे आर ऑल सोशल साइंस पीपल और पीपल हु हैव सिक्योर्ड सम ट्रेनिंग फ्रॉम दिस इंस्टीट्यूट्स. ओके, जहाँ पे इन लोगों ने ट्रेनिंग लिया है, नाउ दे आर अंडरस्टैंडिंग हाउ cities are transforming itself, how cities are coming into place in this globalized era. तो इसमें रिसर्च भी कर सकते हैं आप अर्बन स्टडीज में PhD करके later you can join. They also are planning to offer a PhD program in urban studies. Okay, so remove this idea that you don't know any other career options. Okay, त्या साचेबद्ध डब्यातून जरा बाहेर या आणि देर आर प्लेंटी ऑफ एव्हन्यूज. आता बऱ्याचदा काय झालेलं आहे की मागच्या वर्षी मेनी ऑफ द सोशल वर्कर्स थिंक दॅट they should only apply for social work. Okay, so I know a story last time from TISS. Someone from hotel management applied to a climate studies. तो हॉटेल मॅनेजमेंट करत होता आणि he just applied because त्याला TISS मध्ये यायचं. आता हॉटेल मॅनेजमेंट, इव्हन I was surprised की हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर एखादा मुलाला क्लायमेट स्टडीज करायचा आहे, काही संबंध नव्हता. देर वॉज नो रिलेशन ऍट ऑल. ओके, and then I asked him, why do you want to do hotel climate studies? You can do your separate career in hotel management, something. He said, gave some reasons. So fortunately त्याला admission मिळालं आणि he completed 2 years in TISS and now he is working with an
वन ऑफ द ऑर्गनायझेशन जी क्लायमेट चेंजवर काम करते, स्पेशली इन पालघर. ओके, फॉरेस्ट रिझर्व्हवर काम करते. he's doing some research on it. ओके, आणि क्लायमेट स्टडीज आज ग्रीन फील्ड आहे. लेटर ऑन नाव ही वन्स टू, आता त्याच्या मुलाला एवढी आवड निर्माण झाली क्लायमेट स्टडीजची की ही वॉन्ट्स टू डू PhD आउटसाइड, आउट ऑफ इंडिया. ओके, अँड ही इज लुकिंग ऑप्शन्स फॉर दॅट. म्हणजे तो ऑप्शन शोधतोय की त्याला PhD साठी कुठे जाता येईल. आणि PhD इज ऑल्सो समटाइम्स कम्स टू फंडिंग. म्हणजे तुम्हाला अमेरिकेत जर PhD साठी गेलं तर तुम्हाला महिन्याला $2,000 ते $2,200 महिन्याला मिळतात 5 वर्षासाठी, विच इज अबाउट रफली 1.25 लाख रुपये. ओके, सो तर त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याला आपण तुम्हाला वर्कशॉप घेणारच आहे उद्या परवा आय गेस. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या डिसिप्लिनरी ओरिएंटेशनच करिअर तुम्हाला असतं तर वॉटर पॉलिसी नावाचं टाटा इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स आहे. ओके, यू कुड ऑल्सो तुमच्या शहरामध्ये जर इवन इफ यू आर डुईंग सोशल वर्क, इवन इफ यू आर डुईंग पॉलिटिकल सायन्स, आणि इफ यू कम फ्रॉम अन, तुम्हाला जर तुम्ही अशा भागातून येत असाल की तिथं पाण्याची समस्या आहे आणि तिथं जर तुम्हाला वाटत असेल इफ यू फील लाईक इम्प्रूव्हिंग द सिच्युएशन ऑर डुईंग समथिंग फंडामेंटल दॅट कुड ऍक्च्युअली चेंज द सिच्युएशन ॲट द ग्राउंड, यू कुड परस्यू वॉटर पॉलिसी एज्युकेशन. आणि वॉटर पॉलिसी म्हणजे PhD पण आहे. नॅचरल रिसोर्सेस गव्हर्नन्स मध्ये देर इज अ प्लेंटी ऑफ म्हणजे रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल. तुम्हाला PhD करायची नसेल तरीच झालं, गरज नसते. बट but if you can study water policy and then related problems associated existing in your area, तुम्ही त्याच्यावर लोकली सोल्युशन प्रोव्हाइड करू शकता, राईट. and you become an expert in it, and also you fetch a job based on that. Okay, so it is not always की that तुमचं डिसिप्लिन हे आहे म्हणून तुम्हाला हे करावं लागलं एक्झॅक्टली. ओके, आता वन ऑफ माय स्टुडंट, माझा मित्र जो आहे, ही इज अ सोशल वर्क ग्रॅज्युएट टाटा इन्स्टिट्यूट. म्हणजे त्याची केस एवढी हंबल आहे की ही स्टडीड इन कम्प्लिटली मराठी मीडियम until his graduation, 12th स्टँडर्ड. नंतर त्यांनी निर्मला निकेतन मधून BSW केलं. म्हणजे ही नेवर न्यू की त्याला इंग्लंडच्या एका नामांकित विद्यापीठामध्ये नुकताच प्रवेश मिळालेला आहे. आणि तुमच्या आमच्या सारखाच एक मुलगा आहे तो, आणि त्याला स्कॉलरशिप पण मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाची चांगला प्रयत्न केल्यानंतर. आता तो डिसेंबर महिन्यात एडिनबरा या जगातल्या 20 नंबरच्या रँक ज्याची आहे, टॉप 20 मध्ये, जे जगातल्या पहिल्या टॉप 20 मध्ये जी युनिव्हर्सिटी येते एडिनबरा, त्या युनिव्हर्सिटीमध्ये तो PhD साठी जाणार आहे आणि त्याला स्कॉलरशिप पण मिळाली. ओके, आणि त्याचा जो संघर्ष आहे, म्हणजे त्याचं इंग्रजी आहे, सरकारी शाळेतून तो शिकलेला आहे, त्याला माहित, म्हणजे ही नेव्हर इमॅजिन, आणि कधी कल्पना नसेल केली की आय वुड एंड अप हिअर ऍट सम पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ. सो इट हॅपन्स ऑल बिकॉज ऑफ द एनेबलिंग एन्व्हायरमेंट. तो टीस मध्ये आला, तो निर्मला निकेतन मध्ये आला, मुंबई सारख्या ठिकाणी त्याला शिकायला मिळालं. आणि निर्मला निकेतन मध्ये असतानाही मग विषय असतो की मुंबईला खर्च असतो, हे असतो. देर आर पॉसिबिलिटीज इफ यू क्राय. तुम्ही जर सर्कमस्टन्सेस तुम्हाला फेवरेबल नाही आहेत म्हणून तुम्ही जर नेहमी रडत बसले तर यू विल नेव्हर डू एनिथिंग इन युअर लाईफ. ओके, you have to learn to defeat or beat the circumstances. तुम्हाला ते परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. मेनी ऑफ द पीपल, मला टीस मध्ये आठवते की पोरांजवळ पहिल्या इन्स्टॉलमेंटच होत्या, म्हणजे पैसे नव्हते. बरेचसे लोक तक्रार करतात किंवा आमच्याकडे पैसे नाही, तिथं फीज आहे, मग अप्लायच कशाला करायचं, आमच्याकडनं होणार नाही. तर मी असे बरेचसे विद्यार्थ्यांना मी ओळखून आहे किंवा बघून आहे की पहिले इन्स्टॉलमेंट मॅनेज करून फक्त आलेले, दे नेव्हर केअर्ड अबाउट की त्यांचे 30-40 हजार रुपये वाया जातील. ओके, आपण इतकं सेफ खेळत असतो ना आयुष्यात कधी कधी की पैसा या गोष्टी, या थोडीशी रिस्क घ्यायची. बिकॉज इकॉनॉमिक्स मध्ये, मी इकॉनॉमिक्स शिकवतो, रिस्क बिअरिंग थिअरी ऑफ प्रॉफिट ज्याला म्हटलं जाते. तर मी प्रॉफिट तो जास्त लक्षात विश्वास नाही माझा. पण जर तुम्ही इफ यू द मोर हायर इज द रिस्क
हायर विल बी द रिटर्न. तुमची रिस्क जेवढी हायर असेल आणि तुम्ही तेवढ्या जेन्युअनली जर एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकले, तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत, जे तुम्हाला परतावा त्याच्यातून मिळणार आहे, इट विल बी द हायर रिटर्न्स ऑफकोर्स. आणि ते तुम्हाला घ्यावे. इफ सिच्युएशन इज नॉट फेवरेबल टू यू, यू विल हॅव टू टेक अ रिस्क आणि तुम्हाला फेस करावं लागेल. फाइंड आउट द ऑपॉर्च्युनिटीज. आय नो मेनी पीपल हु जस्ट मॅनेज फर्स्ट इन्स्टॉलमेंट and नंतर they applied to many foundations in Mumbai and some of them got full funding for 2 years. 2 वर्षासाठी लिटरली त्यांना फंडिंग मिळालं आहे. जे मुलं गावा खेड्यापाड्यातून येतात, जे त्यांना असं वाटत होतं की ते दे विल, म्हणजे काही मुलं तर अशी होती की दे विल लिव्ह द कोर्स आफ्टर 1 सेमिस्टर. एक वर्ष एका सेमिस्टर नंतर काही मुलं लिटरली कोर्स पण सोडण्यात. म्हणजे पॉइंट इज की इट इज नॉट समटाइम्स ओनली अबाउट, म्हणजे तुम्ही बऱ्याचदा फीज जास्त आहे किंवा माझ्याच्यानं होणार का, सगळे इंग्लिश मध्ये असते. हा जो एक म्हणजे कॉम्प्लेक्स जो असतो आपल्यामध्ये, हा काढून टाका. मी पण साधा मराठी मीडियम मधून शिकलेला विद्यार्थी आहोत. मी पण रिजनल युनिव्हर्सिटी मधून, अमरावती सारख्या छोट्या शहरातून छोट्या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी आहोत. त्यामुळं जे आपल्या डोक्यात जी असते की आता मी टाटा इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतो, म्हणजे आय नेव्हर इमॅजिन इन माय लाईफ दॅट आय वुड बी टीचिंग इन वन ऑफ द व्हेरी प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया when I was studying BA in Amravati University. So असं you never know how things changes in your life, but that changes with an effort and proper direction, channelizing of your energy into a proper and productive direction with of course a certain level of mentoring. तुम्हाला एक विशिष्ट मेंटरिंग जर असेल तर त्याला चॅनलाइज चांगलं करताय. म्हणजे जर पाणी कितीही फोर्सफुल असलं आणि इफ इट गोज एनिवेअर, इट डज नॉट नेसेसरीली प्रोडक्टिव्ह, म्हणजे प्रोटेक्टिव्ह नसते. तो जसं पुराचं पाणी जे असते ते खूप अनडायरेक्शनल असते. देर इज नो डायरेक्शन फॉर इट. सो इट क्रिएट्स लॉट ऑफ मॅस, म्हणजे ते प्रोडक्टिव्ह नसते. बट इफ यू चॅनलाइज दॅट water into, store it into a dam, and then you provide it into to farms, then it can be like optimally productive. ते optimally productive असते. त्यामुळे तुमच्या एफर्ट्सला चॅनलाइज करण्याचं काम तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट लेवल पासून केलं पाहिजे. म्हणजे आमच्या वेळेस तर आय इवन डिड नॉट नो की व्हॉट इज दिस अँड व्हॉट इज ऑल. यू हॅव गॉट दिस प्लॅटफॉर्म. हा प्लॅटफॉर्म एकलव्य मधून तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. म्हणजे मागच्या वर्षी जवळपास 40 एकलव्यचे मुलं अजिम प्रेमजी आणि 30 मध्ये सिलेक्ट झालेले आहे. आणि ही सगळी मुलं फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत. सगळी मुलं गावातून येणारी आहेत. सगळी मुलं इंग्लिशचा क्लास पहिल्यांदा अटेंड करणार आहे. सगळ्या मुलांना चॅलेंजेस निर्माण होणार आहेत. ठीक आहे, सगळ्या मुलांनी एक 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 रिस्क घेतलेली आहे की ठीक आहे, आय विल, अँड मेनी ऑफ देम हॅव गॉट फंडिंग. तर काही बऱ्याच अजिंक्यच्या मुलांना फंडिंग मिळालेलं आहे. ओके. आणि काही मुलांनी तर आतापासून त्यांना एक मुलगा, काही मुलं माझ्याशी रेग्युलरली बोलतात की मला अजिम प्रेमजी मध्ये MA एज्युकेशन गेल्यावर कोलंबियामध्ये PhD ला जायचं आहे, इतकं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी त्यांना स्टोरीज सांगतो ते मलाही म्हणतात की दादा आम्हालाही फॉरेनला जायचं आहे आणि वी विल स्टार्ट प्रिपेरिंग फ्रॉम राईट नाव. ओके. सो I imagine myself when I was doing my masters, I never dreamed like that. माझं असं कधीच नव्हतं. आय डिड एव्हरीथिंग आफ्टर माय मास्टर. माझे मास्टरचे मार्क कमी आले त्याच्यामुळे. त्यामुळं ही जी अपॉर्च्युनिटी, हा प्लॅटफॉर्म जो आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय, की इवन ड्युरिंग द मास्टर्स, इवन इफ यू एंटर, जसं आता तुम्ही IIPS मध्ये किंवा TIS मध्ये गेले, ओके, TIS मध्ये बरेचसे कोर्स, सोशल वर्क आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही PhD करायला पुढे जायचं असेल किंवा जॉब करायला जायचं असेल, कुठे चांगलं पॉलिसी मेकिंग इन्स्टिट्यूट मध्ये जायचं असेल, म्हणजे प्लेंटी ऑफ अपॉर्च्युनिटी जिथं तुम्हाला रिसर्च अपॉर्च्युनिटी. जसं असं काही गरजेचं नसतं की एज्यू सेक्टर मध्येच तुम्हाला, यू कॅन ऑल्सो स्टार्ट ॲज अ कन्सल्टंट. ओके. तुम्ही कन्सल्ट करू शकता, एक स्पेशलाइज नॉलेज गेन करू शकता. म्हणजे आफ्टर स्टडिंग इन अन रेप्युटेड युनिव्हर्सिटी यू कॅन ऑल्सो गो ऑन कन्सल्टिंग पीपल. आता TIS मध्ये अर्बन स्टडीज नावाचा प्रोग्राम आहे, MA इन अर्बन स्टडीज, MA इन लेबर स्टडीज नावाचा प्रोग्राम आहे, ज्या सेंटरला मी शिकवतो. त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला
म्हणजे लेबर काय आहे, भारतामध्ये मजुरांची कंडिशन्स काय आहेत, त्यांच्यासाठी काय सेफगार्ड्स असतात, काय काय लिगल नॉर्म्स आहेत, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला तिथं एक्सपर्ट्स लोकांच्या हातून किंवा अंडर त्यांच्या सोबत करायला होतो. इंटरनॅशनल रिलेशन्स सारखे जे म्हणजे ट्रेडिशनल डिसिप्लिन जर आपण बघितलं, पॉलिटिकल सायन्स, बरेचसे मुलं पॉलिटिकल सायन्स किंवा ज्यांना इंटरनॅशनल ट्रेड किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट असतो ते साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये MA इन इंटरनॅशनल रिलेशन आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ जस्ट परसिविंग युअर ट्रेडिशनल डिग्री, तुम्ही JNU मधून जर साऊथ एशियन JNU मधून जर MA इन इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये ते एक्सपर्टीज आहे, आणि तिथून जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता तेव्हा मोठमोठ्या कन्सल्टन्सी मध्ये तुम्हाला ऍज अन कन्सल्टंट म्हणून, ऍज अ रिपोर्टर म्हणून पण तुम्हाला मोठ्या मोठ्या ठिकाणी संध्या अवेलेबल असतात. आणि इफ यू डू अ PhD देअर, यू कॅन ऑल्सो गो ऑन. PhD केल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण एंट्री करता येते, म्हणजे शिक्षण, युनिव्हर्सिटी, रिसर्च मध्ये पण तुम्हाला एंट्री करता येते. ओके. आणि नाउडेज तर ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये म्हणजे इव्हन आता वी नेव्हर नो दॅट JNU ऑफर्स 5 कोर्सेस मध्ये अंडर ग्रॅज्युएशन ऑफर. अरेबिक मध्ये अंडर ग्रॅज्युएशन ऑफर. अरेबिकचा काय फायदा असतो? इफ यू नो अरेबिक आणि हिंदी जर तुम्हाला येत असेल तर त्याचा फायदा एक असतो की आपला भारताचा जो ट्रेड आहे हा सौदी अरेबिया, कुवेत, त्याच्यानंतर UAE ह्या कंट्रीज सोबत मोठ्या प्रमाणात ट्रेड आहे, आणि यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात ट्रान्सलेटर लागत असतात. ओके. तुम्ही JNU सारख्या ठिकाणी जाऊन जर अरेबिक मध्ये जर तुम्ही शिकला, वाय शुड, असं काही नाही, इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू सोबत जर तुम्हाला तुमची ग्रोथ करता येत असेल तर ती ग्रोथ तुम्ही केली पाहिजे, तिची ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. अरेबिक कशाला शिकायला, चायनीज कशाला? इफ यू लर्न चायनीज, आय बेट यू विल मेक लॉट ऑफ मनी, बिकॉज वी डोंट हॅव चायनीज ट्रान्सलेटर्स. इंडियामध्ये चायनीज ट्रान्सलेटर्स नाही. मग हे शिकणारे कोण आहेत? तर हे शिकणारे मुलं असतात जे गोयंका इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात, जे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात, कारण की तिथे यांना 8वी 9वी किंवा 5वी 7वी पासूनच एक फॉरेन लँग्वेज सब्जेक्ट असतो. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत कोणता सब्जेक्ट नसतो. ओके. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत आपल्याला सब्जेक्ट नसतो, त्यामुळं आपल्याला MA पॉलिटिकल सायन्सच करावं लागते किंवा MA BAच करावं लागते, कमशिष्ट प्लेन BA सब्जेक्ट. ओके. तर पॉइंट आय एम ट्राइंग टू टेल की एक्सप्लोर द ऑप्शन्स अराउंड यू, देर आर मेनी ऑप्शन्स. ओके. त्याच्यानंतर साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, आता हे सगळं झालं, हे ऑप्शन्स आहे. अँड देन आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो, म्हणजे चाकोरीबद्दल जगण्यातून बऱ्याचदा कसं असतं, आता बरेचसे लोक IAS म्हणतात आपल्या भारतात, आणि IAS बदल्यानंतर, माझा आवाज येतोय ना प्रशांत? येस दादा, आवाज येतोय. आणि बोर तर नाही होत आहे? हॅलो. हा विशाल दा, कंटिन्यू, आवाज येतोय. हा, ओके. येतोय. तर बरेचसे लोक भारतात हे पास करतात, आपले UPSC पास करतात. आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, मी नेहमी सांगत असतो स्टोरी, की म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये तर पूर्ण जवळपास महाराष्ट्र काय सगळं भारतच जखडलेला आहे, आणि माझा त्याला काही विरोध नाही आहे, पण स्पर्धा परीक्षेमधूनही तुम्हाला किती उंचीचं करिअर गाठता येते याचे मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. IMFच्या ज्या चीफ आहेत सध्या, गीता गोपीनाथ, चीफ इकॉनॉमिस्ट आहेत. ओके. गीता गोपीनाथ या केरळाच्या फर्स्ट इंडियन वुमेन, पहिली भारतीय स्त्री आहे, और एशियन, भारतीय नाही नुसतं, पहिली एशियाची स्त्री आहे जिला IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट पदी काम करायला मिळतं. ओके. द फर्स्ट एशियन वुमेन टू हॅव दिस प्रिव्हिलेज. आणि ती फॉर्च्युनेटली भारताची आहे, आणि शी डिड हर MA फ्रॉम दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. ओके. आणि ऍट द सेम टाइम जर तुम्ही इक्बाल धारीवाल नावाचा एक व्यक्ती आहे, जो खूप मोठा व्यक्ती आहे, तो 2006 की 7चा IAS टॉपर होता, भारतातून दुसरा की तिसरा आलेला, आणि ही वॉज फ्रॉम काश्मीर.
आणि इक्बाल धारीवाल आणि गीता गोपीनाथ वॉज अ क्लासमेट. ओके, हे समजून घ्या जरा. इक्बाल धारीवाल आणि गीता गोपीनाथ हे दोघंही पण दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला क्लासमेट होते. इक्बाल हा UPSC ची तयारी करत होता. त्याने क्लिअर केली आणि तो चेन्नईला त्यांनी 3 वर्ष त्यांनी काम केलं. आणि त्याच्यानंतर गीता आणि इक्बाल धारीवाल, गीता मित्र होते ते, दे फॉल इन लव्ह. आणि गीता PhD करायसाठी हार्वर्डला गेली. ओके, आणि इक्बाल हा त्याचं करिअर परस्यू करू लागला IAS म्हणून चेन्नई. आता एखादा व्यक्ती जो असतो तो इथेच समाधान मानतो, स्पेशली आपल्या हंबल बॅकग्राऊंड मधून आलेला, ज्याला स्काय इज द लिमिट माहिती नसते. ओके, तो काय करतो की झालं कलेक्टर झालं तर बसायचं, आता काय आयुष्यभर मस्त सिक्युअर जॉब आहे, जनतेची सेवा करायची भेटते, त्याच्यामध्ये काही. पण इथे जो पॅशनेट माणूस असतो तो काय करेल, तो आणखी त्याच्यामध्ये मला माझ्या उंचीचा ग्राफ कसा गाठता येईल. म्हणजे रघुनाथ माशेलकर एक वेळा म्हणाले होते की ऑन द लॅडर ऑफ एक्सेलन्स, ओके, ते सक्सेस म्हणाले होते. तुम्ही सक्सेस असं काही असते बऱ्याच मानणाऱ्यापैकी नाही. तो मला असं म्हणायचं की एक्सेलन्स ची जी लॅडर असते, जी शिडी असते, देर इज नो लिमिट फॉर दॅट. ओके, देर इज नो लिमिट फॉर एक्सेलन्स. नाही, रघुनाथ माशेलकर जे गुरु होते, सायंटिस्ट जे होते, प्रोफेसर राव इज अ व्हेरी इमिनंट सायंटिस्ट. आणि रघुनाथ माशेलकर नेहमी त्यांच्याकडे जायचो की मला हा अवॉर्ड मिळाला, मला तो अवॉर्ड मिळाला, मला रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीची मेंबरशिप मिळाली. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीची मेंबरशिप मिळणं म्हणजे इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस अचिव्हमेंट. आणि तेव्हा ते म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तेव्हा ते एक वेळेस त्यांना कंटाळून विचारलं त्यांनी की सर, मला एवढं सगळं मिळून राहिलं, टायटल मिळून राहिलं, मी भारतातला पहिला व्यक्ती आहे की ज्याच्यात मला एशियन रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीची मेंबरशिप मिळाली, तरी तुम्ही मला म्हणजे काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन किंवा. ते म्हणाले गुड बट इट्स ओके असं म्हणे. त्यांनी तेव्हा म्हणाले होते की ऑन द सक्सेस ऑफ लॅडर, म्हणजे एक्सलन्स लॅडर जी असते, एक्सलन्सच्या श्रेणीला देर इज नो लिमिट. You can go on excelling in your life into your field, whatever you have chosen. Okay, तर सांगायचं उद्देश हेच होतं की इक्बाल नेवर स्टॉप दॅट. ओके, इक्बाल ही 3 वर्ष अनुभव घेतल्यानंतर ही गॉट असोसिएटेड विथ समथिंग कॉल्ड जतीन अब्दुल पॉवर्टी ऍक्शन लॅब, जेपाल. ज्याला यावर्षीचं जे नोबेल प्राइज अभिजित बॅनर्जी घेऊन गेले, त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो हाच आहे. ओके, जतीन अब्दुल पॉवर्टी ऍक्शन लॅब मध्ये इक्बालने जॉईन केलं, कारण की त्याची प्रेयसी जी गीता गोपीनाथ होती. ओके, 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मी. आज दोघंही, इक्बाल हा एशियाचा हेड आहे जतीन अब्दुल पॉवर्टी ऍक्शन लॅब, जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याने IAS सोडलेला आहे. आणि तो आता मसुरीला जेवढाही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी जी IAS ची बॅच येते, त्या सगळ्या IAS अधिकाऱ्यांना मसुरीला ट्रेनिंग देण्याचं काम इक्बाल करतोय. ओके, आणि गीता गोपीनाथ जी आहे ही IMF ची चीफ इकॉनॉमिस्ट आहे. ओके, म्हणजे इवन आफ्टर अचिव्हिंग सम काय म्हणते त्याला, सम लेवल ऑफ पोझिशन, या लोकांना कुठेतरी कॅपिटल होतं. दे वेर इन अँड अराउंड अपॉर्च्युनिटी स्ट्रक्चर. ओके, म्हणजे जॉन F केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मध्येच मला जाता येते, मी IAS झालो तरी. मी साधा तहसीलदार जरी झालो तरी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये QVN स्कॉलरशिप घेऊन मला सुट्टी काढून जाता येते. ओके, एवढी प्रेस्टिजियस स्कॉलरशिप आहे की जिथं तुम्हाला पुढे शिक्षणासाठी जात आहे, यू कॅन कम बॅक आणि पुढच्या लेवलला तुम्हाला मोठ्या लेवलवर काम करतात. जगातले पूर्ण ब्युरोक्रॅट जॉन F केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट इथे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते ट्रेन करतात. अशा लेवलचं ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं असेल, ते आता हार्वर्डच्या मुली उद्या परवा येऊन तुम्हाला सांगणार आहे की एम कसं हाय करायचं. म्हणजे ज्या समाजात तुम्हाला शिकवलं जाते की म्हणजे अब्दुल कलाम म्हणायचे जसं की लो एम इज अ क्राईम. तर लो एम इज अ क्राईम का आहे, कारण की तुम्हाला शिकवलंच जात नाही एम हाय. एज्युकेशनला व्हॅल्यू शिकवल्या जाते. अब्दुल कलाम वॉज अ सायंटिस्ट
हाऊ मेनी पीपल आर सायंटिस्ट, आपलं एम काय असते एका विशिष्ट क्षेत्रात असते. त्यामुळं एम जे असलं पाहिजे एक्सेलन्स जो असतो, एक्सेलन्स जर तुम्ही परस्यू कराल आणि एक्सेलन्स डिफाईन एक्सेलन्स नाही, ओके, ते 3 इडियट्स वाला एक्सेलन्स नाही. तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात तुम्हाला तिथं तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करू शकता. त्या क्षेत्रात तुम्हाला एक्सलन्स परस्यू करायचा असेल तर तिथं तुम्ही ते ठरवलं पाहिजे. आणि ते दॅट इज वी आर देअर फॉर यू. ओके, तुम्हाला काय करायचं आहे. त्यामुळे हे सगळ्या आता तुमच्या तक्रारी काय असतात हे जसे सांगितलेलं आहे, सक्सेस अँड फेल्युअर. आवर क्वेश्चन इज नॉट सक्सेस अँड फेल्युअर. मला सिलेक्शन होईल नाही होईल हे बघितलंच नाही. अरे आपण ट्रायच केलं नाही कधी. हा, आपण कधी ट्रायच केलं नाही. आपल्या पिढ्यांनी अप्लिकेशन केलं नाही. माझ्या पिढीचं पहिलं अप्लिकेशन हार्वर्डला जाणार आहे. त्यामुळं डोंट फिअर अबाउट रिजेक्शन, ओके, फेल्युअर. यू जस्ट ट्राय. युअर एफर्ट इटसेल्फ इज एन इज युअर ओन पॉलिटिक्स. म्हणजे तुमचा प्रयत्न हाच तुमची आयडेंटिटी आहे किंवा तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट. अप्लाय करून बघा. एक्सपिरियन्स द रिजेक्शन. सोशल कॅपिटल आपल्याला नाही आहे. त्यामुळे सोशल कॅपिटल आपण एकलव्यामध्ये आपण निर्मिती करतोय. मिस इन्फॉर्मेशन भरपूर तुम्हाला मिळते की अरे हे असं होते, तिथं तसं होते, जॉब भेटते काय, हायर एज्युकेशन केलं आणि जॉब भेटते का. मला बरेच मुलं प्रश्न विचारतात की सर जॉब भेटते का. अरे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मला एवढंच सांगायचं की तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे ना त्या क्षेत्रात जर एक्सेल कराल ना तुम्ही स्वतःला, त्या क्षेत्रात जर स्वतः मास्टरी मिळवाल ना त्याच्यावर, then nobody can prevent you or nobody can stop you from securing any job in that sector. Water policy म्हणा, rural development म्हणा, social sector म्हणा. Master the skills in your own choice of discipline or own choice of field. If you become or if you master the skills of disciplines that you have chosen to study, then nobody will allow you, nobody will stop you from getting job. But if you don't master, तुम्ही master जर करत नसाल, then there will be lot of problems. So don't fall in this trap की मला instrumental. आता climate studies never comes to us. It never touches की आपलं याच्यात पण करिअर होऊ शकते. पण फॉरेस्ट रेग्युलेटरी गव्हर्नन्स नावाचा एक कोर्स आहे टिस्ट मध्ये, आपल्या पोरं अप्लायच करत नाही त्याला. आता फॉरेस्ट रिसोर्स गव्हर्नन्स जे काही सरकार मंत्रालयातून राबवून आलं त्याच्यावर भरमसाठ प्रोजेक्ट आलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे ते पोरं लागतात. हा, नॅचरल रिसोर्स गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण. हा, तर ते दॅट इज वाय वी नीड टू डायव्हर्सिफाय. वी नीड टू थिंक बियॉन्ड द बॉक्स. ओके, आणि इन्फॉर्मेशन आपल्याला फायनान्स जो असतो तो फायनान्शियल इझिली अवेलेबल होतो, किंवा नाही जरी अवेलेबल झाला तरी अवेलेबल नाही म्हणून प्रयत्न करणं थांबवणं, दॅट इज नॉट अन चॉईस. इफ यू आर मेकिंग दॅट चॉईस देन यू आर नॉट अ पर्सन हु इज विलिंग टू टेक अ रिस्क. ओके, सो आय थिंक देन अगेन वी आर फॉलिंग ट्रॅप टू नाही आहे म्हणून करायचं. ओके, सो दॅट इज नॉट द थिंग. आणि इन्फॉर्मेशन इज नॉट रिअली अ प्रॉब्लेम. म्हणजे आपण जेवढा वेळ व्हॉट्सअपवर घालवतो तेवढा वेळ जर आपण युनिव्हर्सिटीज आणि कोर्सेस शोधण्यावर जर घालवल्या, नॉट ऑन लाईक त्या शिक्षा.com वगैरे वगैरेवर नाही, ऑनलाईन प्रॉपर वेबसाईटवर जा. इन्स्टिट्यूटचं नाव माहिती आहे IIHS टाका, तिथे सर्च करा कोणते कोर्सेस आहे, ऍडमिशनचा तिथे कॉलम असतो, अकॅडमिक्सचा कॉलम असतो, कोणते लोक तिथे शिकवतात. एखाद्या टीव्हीवर जर तुम्हाला स्पीकर दिसला तर त्याच्या खाली लिहून असते की हे IIHS ला आहे, हा APU ला आहे. हा, हे ते IIHS जसं नाव बघितलं सर्च करायचं. मला ती सवय आहे. म्हणजे मी कुणाचंही जर नाव बघितलं की मी त्या ऑथरचं पहिले हे बघत की हे काय करतो, मग मी लगेच त्याला सर्च करतो आणि मग त्याच्यामध्ये काय काय आहे, कोणते कोणते कोर्सेस, कोणता रिसर्च त्यांनी केलेला आहे याची माहिती घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन स्वतःला तयार करावी लागेल. ओके, तर तुम्हाला एक एक फर्स्ट ऑफ ऑल, इफ यू आर अन अंडर ग्रॅज्युएट, तुम्ही आता जर शेवटच्या वर्षाला आहे, तर फर्स्ट सेट युअर टार्गेट, डेव्हलप अ पॅशन दॅट आय वॉन्ट टू एंटर हिअर. प्रशांत, माझ्याकडे 10 मिनिटं आहे वाटते, राईट? Yes, yes. हा, तर
आता अंडर ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर अंडर ग्रॅज्युएट साठी तुम्ही एक तुमचं क्षेत्र निवडा की दिस इज व्हॉट आहे, म्हणजे एक थोडा वेळ द्या, तुमच्याकडे वेळ आहे यावेळेस विशेष म्हणजे आम्ही 2 महिने आहेत तुमच्याकडे. कोर्स निवडताना त्याचे प्रॉस्पेक्टस चेक करा आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी सोबत तुम्हाला काय शिकायला मिळते हे पण चेक करा. त्याची आउटलाईन असते सगळं. ते क्रिएट युअर ओन इन्फॉर्मेशन बेस, म्हणजे तुमच्याजवळ 3-4 ऑप्शन असले पाहिजे. नुसतं टेस्ट किंवा अजिम प्रेमजी याच्यावर अवलंबून राहू नका. देर आर मेनी अदर इक्वली इम्पॉर्टंट अँड रिनोन इन्स्टिट्यूट्स that will land you up in a good position also or good environment. तर त्याची पण चेक करा म्हणजे आणि बी कम्फर्टेबल की महाराष्ट्राबाहेर पण जाण्याची तयारी ठेवा. बऱ्याच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर जायचं नसते, बट इफ यू गेट अ गुड एनआवर 2 वर्षासाठी काही फरक नसतो पडत. चेक आउट इफ यू कॅन गो आउट आउटसाइड द सिक मेंटरिंग. ओके. बिकम युअर ओन सर्च इंजिन. स्वतःचा स्मार्टफोन हा मोबाईल सारखा वापरू नका. मोबाईल म्हणजे एका खिशातून दुसऱ्या खिशात घेऊन जाणं. तुम्ही जिथे जाताय तुमचा फोन तुमच्या मागे येतोय तो म्हणजे मोबाईल. स्मार्टफोन म्हणजे जो स्मार्ट असतो, जो जो तुम्हाला स्मार्ट बनवतो आणि तो स्वतः पण स्मार्ट असतो. त्यामुळे स्मार्टफोनचा उपयोग हा स्मार्ट बनण्यासाठी करा. नुसतं मोबाईल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नका करू. ओके. येस. या हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हे फॉरेन एज्युकेशनसाठी आहे. जसं आता मी तुम्हाला एक हे सांगतो की इव्हन BA साठी पण आता हे नवीन विद्यापीठ ओपन झालेलं आहे. सरदार पटेल युनिव्हर्सिटी ऑफ पोलीस सिक्युरिटी अँड क्रिमिनल जस्टिस सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. इथे BA इन सोशल सायन्सेस आहे. त्यांच्या बहीण भाऊ कोणी असतील त्यांना इथे तुम्ही पाठवू शकता. BA इन सोशल सायन्स सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. सिक्युरिटी मॅनेजमेंट सारखे कोर्सेस आहेत. ओके. त्याच्यानंतर हे सेंट्रल इंडिया युनिव्हर्सिटी मधले काही कोर्सेस आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात. ओके. पब्लिक पॉलिसी, लॉ, गव्हर्नन्स, सोशल वर्क मध्ये यावर्षी आपले काही मुलं गेलेले आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान मध्ये. ओके. सो ऑल्सो थिंक ऑफ दॅट पॉसिबिलिटी. जर तुम्हाला सोशल वर्कच करायचं आणि टेस्ट मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नाही इन केस तर चेकआउट द IIT गांधीनगर मध्ये मी जो बोललो MA सोसायटी कल्चर, सोसायटी अँड कल्चर हा कोर्स खूप सुंदर कोर्स आहे. तुम्हाला इथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. चांगलं लर्निंग एन्व्हायरमेंट आहे. ओके. MA इन सोसायटी अँड डेव्हलपमेंट ऍट सेंट्रल गुजरात युनिव्हर्सिटी हा पण सुंदर कोर्स आहे. इथे पुढे जाऊन तुम्हाला PhD MPhil PhD पण करता येते. ओके. मास्टर्स इन डेव्हलपमेंट स्टडीज ऍट IIT हैदराबादला हा सुंदर कोर्स आहे. इथे आपल्या काही पोरांनी अप्लाय केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही. त्यामुळे इथे तुम्हाला चांगली तयारी करावी लागते. IIT मध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. म्हणजे असं नाही. अप्लाइड क्रिमिनॉलॉजी म्हणजे आजकाल जे क्राईमचं जे पॅटर्न आहे ते पॅटर्न समजून घेण्यासाठी पण नवीन नवीन पद्धतीचे कोर्सेस येत आहेत. म्हणजे इफ यू आर इंटरेस्टेड इन लाईक व्हॉट इज द नेचर ऑफ क्राईम, who are all making engage in the crime, what are the structural reasons, याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात रिसर्च होतोय लिगल स्कूल मध्ये, लॉ स्कूल मध्ये. आणि यांना सोशल वर्क ग्रॅज्युएट पाहिजे, सोशल सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे. ओके. तर अशा म्हणजे अनेक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहे. हे लास्ट एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. हा आदिवासी मुलगा होता आणि हा आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये MSc इन अँथ्रोपॉलॉजी करतोय. ओके. आता कदाचित PhD पण करत असेल. त्याला 2 वर्ष झाले. हा केरला मधला एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा आहे. त्याचे वडील दारू प्यायचे. त्याचा पूर्ण असा जो जो ट्राईब होता तो खूप अल्कोहोलिक होता. म्हणजे अल्कोहोल ऍडिक्शन खूप होतं त्याच्या समाजामध्ये. त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि त्यांनी एकच काम केलं की त्या अल्कोहोलिझम वर त्यांनी एक पेपर लिहिला, रिसर्च पेपर, की त्याच्या समाजामध्ये लोक जास्त दारू का पितात. ओके. त्याचे कारण त्याने शोधून काढले आणि तो पेपर पब्लिश केला. आणि तो पेपर पब्लिश झाला आणि त्याला लंडन स्कूलला ऍडमिशन मिळालं. आता ऍडमिशन मिळालं त्याच्याकडे पैसे नव्हते. तर स्कॉलरशिप मिळाली नाही त्याला, पण तरी त्याने सोडला नाही आणि 3 वर्ष जवळपास केरला गव्हर्नमेंट सोबत भांडणं केली. जे शेड्यूल ट्राईबला मिळणारी, जी आदिवासी समाजाला मिळणारी स्कॉलरशिप होती, गव्हर्नमेंटनी पण त्याला खूप इझिली स्कॉलरशिप दिली नाही. म्हणजे गव्हर्नमेंट जर डॉमिनंट असेल तर तुम्हाला त्यांना पाठवायचं नसतं. आणि they do not want you to move ahead in your life. Okay. So they just want you to remain backward.
दे डोंट वॉन्ट यू टू गेट एज्युकेटेड अँड असं. ओके, तर या मुलाने 3 वर्ष शासन लेवलला प्रयत्न करून शेवटी त्याने त्याची स्कॉलरशिप मिळवली. म्हणजे हे अशा लेवलचे जे प्रयत्न आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो की एवढा हंबल बॅकग्राऊंड मधून आला. तर निलेश त्या पोराला मी स्वतः गाईड केलं. निलेश पण तेवढाच हंबल बॅकग्राऊंड मधून येतो. तो पण फुल स्कॉलरशिपवर PhD ला गेलाय लंडनला, एडिनबर्गला जाणार आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्याचे ईमेल्स आहेत, लँग्वेज आहे, तुम्ही लिहायला शिका. हे या मुलानं जर पेपर नसता लिहिला त्याला ऍडमिशनही नसतं मिळालं. त्यामुळे लिहिणं किंवा तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीवर रिफ्लेक्ट होणं, व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते तुम्हाला कधी केव्हा कसं हेल्प करेल काहीच सांगता येत नाही. इट विल डेफिनेटली हेल्प यू इन सम अदर वे. त्यामुळं ह्या मुलाचं जे स्ट्रगल आहे हा रिअली म्हणजे इतका टायरिंग स्ट्रगल होता त्याचा की इव्हेंच्युअली त्याला असं वाटलं की I will give up now, but somehow he got the scholarship and now he's pursuing MA in anthropology. Anthropology म्हणजे तो त्याचे ट्रायबल समाजाचा अभ्यास करेल. एन्व्हायरमेंटल अँथ्रोपॉलॉजी सारखे विषय असतात. तो तिथे जाऊन त्याचा रिसर्च करणार. तर आणि त्याच्यातून मोठा पॉलिसी मेकर तो बनणार करायचा किंवा प्रोफेसर बनू शकतो, शिकवू शकतो, पुढच्या जनरेशन तो घडवू शकतो. तर माय पॉइंट वॉज जस्ट टू लेट यू नो दॅट world is very big, and I will come sometime in the माझं session आहे. So I had limited time today and I don't know, took a lot of time. Yes, तर we will talk about it like if you have any questions and all. So my final submission is कि higher education, your knowledge, today's century is about knowledge. Okay, and not only knowledge, but how do you keep yourself or your knowledge upgraded. If you don't keep your knowledge upgraded, you will lose. Okay, त्यामुळे today's world requires you to be upgraded about the socio-economic circumstances. आजूबाजूला असलेल्या परिस्थितीविषयी तुम्हाला you have to be aware of it. आणि if you want to study in future, तुम्हाला आता there are and the world of opportunity is very big because of the changing circumstances. There are new courses that are coming up. So come out of that path. विचार करा, think about it, that these are the possible avenues I can leverage it. म्हणजे क्लायमेट स्टडीज मध्ये मी पण करिअर करू शकतो. एखाद्या गावातला मुलगा आला, कारण की क्लायमेट स्टडीज माझ्या गावात रिसोर्स मॅनेजमेंट काय असते, जंगलाचं मॅनेजमेंट काय असते, आय कॅन ऑल्सो थिंक ऑफ इट. ओके, सो थिंक on these lines, around these lines, find the course, find an opportunity, prepare for it. We will help you for that. We will guide you for that also, and then get into the best places in the world. Okay, best in learning environment in the world, so that you excel it. Imagine you are in a Harvard graduate class where जगातले 50 बेस्ट माइंड्स आलेले आहेत. तुमचं नेटवर्क हे एवढं जबरदस्त बनते. तुम्हाला शिकणं तर एवढंच असतं, but it also adds on to your network. You have friends across 20 states in India if you study Tata Institute. टाटा इन्स्टिट्यूट मध्ये आले, सेंट्रल विद्यापीठात गेले, तुमचे सोशल नेटवर्किंग चांगलं होतं. यू गेट टू अंडरस्टँड युअर कंट्री ऑल. महाराष्ट्रात बसून तुम्हाला तुमचा देश समजत नाही. जेव्हा तुम्ही मल्टिप्लिसिटी वातावरणात राहतात तेव्हा तुम्हाला समजतात की केरळामध्ये कल्चर वेगळं आहे. तिथे म्हणजे सणावाराला सुद्धा वेगळं वेगळं काही नॉनव्हेज चालते, whereas we don't prefer it. So you get to know your country. Okay, so yes, you get into the best places that will land you up in the best opportunity. Yeah. Any questions असतील किंवा काही असतील तर आपण घेऊ एक 5 मिनिटं. Otherwise